नमस्कार मित्रांनो, आजकाल आपण इंस्टाग्राम, फेसबुक उघडलं की एक नवीन ट्रेंड पाहायला मिळतोय. रिझर्वेशन हटाव आंदोलन, आरक्षण बंद करा. सोशल मीडियावर बसून 4 पोस्ट टाकणं आणि देश चालवणं यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आरक्षण हटावची घोषणा देणाऱ्यांना या देशाची सामाजिक आणि कायदेशीर रचना खरोखरच समजलेली आहे का? या लोकांना सर्वात मोठा गैरसमज असा झालेला आहे की आरक्षण म्हणजे सरकारी 4 नोकऱ्या आणि कॉलेजची सीट. पण मित्रांनो, वास्तव वेगळं आहे. आज या देशामध्ये जवळपास 85% लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने आरक्षणाचा लाभ घेत आहे. यामध्ये एस-सी, एस-टी, ओबीसी आणि आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस सुद्धा आहे. आरक्षण फक्त नोकरीचा विषय नसून तो या देशातील 85% लोकांना शिक्षण, राजकारण आणि प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही म्हणत असाल की आरक्षण हटाव, तर तुम्ही या देशामधील 85% लोकांचा अधिकार हिरकावून घेण्याची भाषा करत आहात. आरक्षण हटवायचं असेल तर आधी जात आणि आडनाव हटवा. समजा उद्या आरक्षण हटवलं, तर चला समजून घेऊया की आरक्षण का आलं. कारण या देशामध्ये शेकडो वर्ष जाती व्यवस्था होती. मग जर तुम्हाला आरक्षण नको असेल, तर मग या देशामधून कास्ट सिस्टम, आडनावावरून होणारा भेदभाव आणि जातीय उतरण सुद्धा मुळापासून उपटून टाकावे लागेल. आरक्षण हटवण्यासोबतच आंतरजातीय विवाहांना संपूर्ण सामाजिक मान्यता, जातीवर आधारित भेदभाव पूर्णपणे नष्ट करणारे कडक कायदे लागू करावे लागतील. पण आरक्षण हटवायच्या बाता मारणारे लोक जाती व्यवस्था सोडायला तयार आहेत का? स्वतःच्या नावापुढचं आडनाव हटवायला तयार आहेत का? त्याचबरोबर मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा सोडायला तयार आहेत का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. इंस्टाग्रामवरती एखादं पेज बनवायचं आणि आरक्षण हटवायच्या अशा घोषणा करायच्या. हे एवढं खरंच सोपं नाही असं मला वाटतंय. तुम्हाला व्यवस्था बदलायची, फळं हवी आहेत, पण झाडाची मूळ असलेली जाती व्यवस्था बदलायची नाही. इंस्टाग्रामवरती पेज बनवून संविधान बदलता येत नसतं. भारताच्या संविधानामध्ये कोणताही बदल करायचा असेल किंवा आरक्षण रद्द करायचं असेल, तर संसदेमध्ये प्रचंड बहुमत असणं आवश्यक आहे. ज्या देशामध्ये 85% जनता आरक्षणाची लाभार्थी आहे, तिथे कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणताही सरकार एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या विरोधामध्ये जाऊन निर्णय घेणं शक्य नाही. कारण हा निर्णय 85% लोकांवर होणारा अन्याय आहे. ज्या 15% लोकांपैकी मुठभर श्रीमंत वर्ग आणि उच्चवर्गीय समाज आहे, त्यांना या गोष्टीचा फरक पडत नाही. आणि वंचित घटकांसाठी आरक्षण हेच शोषण विरोधातील एकमेव ढाल आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बसून रिझर्वेशन हटावचा जप करणाऱ्या माझ्या मित्रांनो, आधी देशाचा इतिहास वाचा, संविधानाचा अभ्यास करा आणि सामाजिक वास्तव समजून घ्या. आरक्षण ही कुणाची भीक नाही, तर या देशातील बहुसंख्य समाजाचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि हा हक्क हिरकावून घेणं एवढं सोपं नक्कीच नाही. जर तुम्हाला खरोखरच आरक्षण नको असेल, तर आधी या देशामधून जातपात आणि विषमता हटवून दाखवा. आरक्षण आपोआप बंद होईल.